आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस वेगवेगळे पदार्थ मागवतो आणि मनसोक्त खातो आणि शेवटी आपण मागवतो जिरा राईस. तर हॉटेल सारखा आज मी जिरा राईस बनवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा मी चूल पेटवलेली आहे. आता चुलीवरती मी पातेलं ठेवणार आहे. बघा चुलीवरती पातेलं ठेवलेलं आहे. आमचा गॅस संपलेला आहे. आता आम्ही चुलीवरच स्वयंपाक बनवतो. बघा आता थोडीशी हवा मारते म्हणजे पेटेल. म्हणजे पूर्वी काय असायचं की फुकणीने आपण फू 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 करून असं चूल पेटवायचो, पण आता तसं आलेलं नाही. आता इथे फक्त बटन असं फिरवलं की हवा लागते आणि चूल पेटते. बघा छानपैकी चूल पेटलेली आहे. पातेलं सुद्धा गरम झालेलं आहे. आता मी पातेल्यामध्ये तूप ओतते. तूप छानपैकी गरम होऊ द्यायचं. छानपैकी गरम झालेलं आहे. आता मी जिरे टाकते. जिरे सुद्धा टाकून झालेलं आहे. जिरा राईस म्हटला का खूप सारा जिरा पाहिजेच. जिरा आता झालेला आहे. आता हे खडे मसाले आहे, त्यामध्ये तेजपत्ता, लवंग, मिरची सगळं आहे. ते मी आता टाकून घेते आणि चमच्याने असं मिक्स करून घेते. चमच्याने हे सगळे खडे मसाले व्यवस्थित परतून घेते. तांदूळ स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून मी आता पातेल्यामध्ये टाकते. तांदूळ सुद्धा तेलामध्ये मिक्स करून घेते. आता आपल्याला पाणी ओतायचं आहे. आता मी पाणी ओतते. जिरा राईस शिजेल एवढं पाणी ओतायचं आहे. आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. चवीनुसार मीठ टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. 5 ते 10 मिनिटात आपला जिरा राईस शिजून तयार होतो. आता छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. बनवायला साधा सोपा जिरा राईस, खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो आणि 10 ते 15 मिनिटात जिरा राईस शिजून तयार होतो. बघा आता पाण्याला सुद्धा उकळ आलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता आता जिरा राईस मधलं पाणी आटलेलं आहे. आता मी झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी शिजत ठेवणार आहे. बघा 5 ते 10 मिनिटं झालेली आहे. मी आता झाकण उघडून ठेवते. बघू शकता जिरा राईस आपला शिजून तयार झालेला आहे. खूपच छान आणि मोकळा तयार झालेला आहे. हा बघा खूपच छान. तर खायला तयार आहे आपल्याला जिरा राईस. बघा तुम्ही बघू शकता जिरा राईस शिजून तयार झालेला आहे आणि मस्तपैकी छान मोकळा सुद्धा झालेला आहे. वाव एकच नंबर. तर आता मी जिरा राईसवरती कोथिंबीर टाकते. वा 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 खूपच छान तयार झालेला आहे जिरा राईस. खायला तयार आहे आपला जिरा राईस. चला
आता जिरा राईस तयार झालेला आहे. आता मी एका डिशमध्ये जिरा राईस वाढून घेते. वाव, खूपच छान. वाव, तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेला आहे जिरा राईस. अगदी तोंडाला पाणी सुटेल असं. याच्यावरती मी आता कोथिंबीर टाकून घेते. वाव, बघा, तुम्ही बघू शकता आज आम्ही हॉटेलसारखा जिरा राईस बनवलेला आहे. आपण हॉटेलमध्ये खूप वेगवेगळे पदार्थ खातो, पण आपण आपल्या हाताने घरी बनवलेले पदार्थ खायला याची मजा खूपच वेगळी आहे. तर आज आम्ही जिरा राईस बनवलेला आहे. ते खायला खूपच टेस्टी लागते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस आपण सगळं खाल्ल्यानंतर हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस आपण जिरा राईस ठेवतो आपण. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता परत बनवायला साधा सोपा जिरा राईस बनवायला साधा सोपा जिरा राईस खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो आणि 10 ते 15 मिनिटात जिरा राईस शिजून तयार होतो. तर आता ठेवलेला आहे मी. आता मी जिरा राईस शिजण्यासाठी ठेवलेला आता मी शिजण्यासाठी जिरा राईस ठेवलेला आहे. तो 10-15 मिनिटात शिजून तयार होईल.